की शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी 55 वर्षाची सत्ता उलटून टाकवण्याचा पण हा केलेला आहे. त्यांनी फेटा बांधणांनी असं विटा नगरपालिकेसाठी सांगितलेलं होतं. त्यानंतर त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठी प्रतिष्ठा पणाला लावून विटा नगरपालिका निवडणूक लढवली आणि त्यांना विशेष म्हणजे भाजपचे काही छुप्या गटांची मदत झाल्याची पण चर्चा आहे. त्यानंतर थेट तिथं राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे बाबासाहेब मुळगेंनी पाठिंबा दिलेला होता. काँग्रेसच्या गटात सुद्धा छुपा पाठिंबा त्यांना होता. अपक्ष विशाल पाटील विश्वजित कदम यांचाही छुपा पाठिंबा त्यांना होता असं म्हणलं जातं. मोठ्या ताकदीनं ते या ठिकाणी निवडणूक उतरलेले आहेत. ही जर निवडणूक विट्याची जिंकली तर 50-55 वर्षाचं सत्तांतर करण्याचं श्रेय त्यांना मिळेल आणि त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेमध्ये फार मोठी वाढ होईल. जर शिवसेनेची सत्ता तिथं आटपाडे असेल किंवा विट्यामध्ये असेल किंवा शिराळ्यामध्ये असेल तर मात्र त्यांचं सुहास बाबरांचं नेतृत्व जिल्हास्तरीय नेतृत्व म्हणून पुढे येईल आणि पुढच्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी ते शिवसेनेचे मोठे नेते म्हणून पुढे येतील. शिवसेनेचं एक रणनीती पण आहे की तिकडे प्रकाश आंबेडकर कोल्हापूरला असेल, शंभूराज देसाई सातारमध्ये पालकमंत्री असतील आणि सांगलीची जबाबदारी सुहास बाबर यांच्याकडे दिली. त्यामुळे जर त्यांनी नगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळवलं तर त्यांचा 2.5 वर्षानंतर मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली. जर त्यांना यश मिळालं तर त्यांना